नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। गळ्यावर जखमा, अस्मिताने स्वतःला संपवलं नाही तर घातपात। रिपोर्ट येण्याआधी पोलिसांचा मोठा दावा, काय सांगितलं? कोल्हापुरातल्या 1 महिन्याच्या तान्हुलीच्या आईनं गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना 2 दिवसापूर्वी समोर आली होती। अस्मिता प्रतीकसिंह काटकर असं त्या मृत महिलेचं नाव असून तिने सासरच्या छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळलं आहे। सततचे टोमणे आणि सासरच्यांची पैशाची भूक वाढतच असल्याने तिने स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। सततचे टोमणे आणि सासरच्यांची पैशाची भूक वाढतच असल्याने तिने स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। राहत्या घरी तिने आपली जीवन यात्रा संपवली। मात्र अस्मिताने खरंच आत्महत्या केली की तिचा घातपात झाला असा सवाल विचारला जात आहे। त्यानंतर आता पोलिसांनी मोठा दावा केलाय। अस्मिता घातपात झाला का असा सवाल विचारला असता त्यावर घातपात नसल्याचा दावा पोलिसांनी केला। अस्मिताचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा रिपोर्ट यायला अजूनही 15 ते 20 दिवस लागण्याची शक्यता आहे। अस्मिताचा PM रिपोर्ट आला की सगळी माहिती समोर येईल असं पोलिसांनी सांगितलं। पण तिच्या गळ्यावरील वर्ण, प्राथमिक तपास आणि सासरच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिने आत्महत्याच केली असावी असा दावा पोलिसांनी केला आहे। घरात अस्मिता यांच्या 1 महिन्याच्या मुलीच्या बारशाची लगबग सुरू होती। अशातच ही धक्कादायक घटना घडल्याने काटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अस्मिताच्या गळ्यावर जखमा आढळून आल्या, त्यामुळे अस्मिताच्या माहेरच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे। पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून पुढील तपास सुरू आहे। न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं समजतंय। चिमुकलीची जबाबदारी प्रतीक सिंगच्या मावशीकडे। अस्मिताच्या माहेरच्या नातेवाईकांनी चिमुकलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला। यामुळे चिमुकलीच्या वडिलांच्या चुलतीने तिची जबाबदारी घेतली होती। पोलिसांनी त्यानंतर बालकल्याण मंडळापुढे चिमुकलीला हजर केलं होतं। त्यानंतर मंडळाच्या आदेशानंतर आता 1 महिन्याच्या चिमुकलीची जबाबदारी प्रतीक सिंगच्या मावशीकडे सोपवण्यात आली आहे। त्यामुळे आता अनेक प्रश्न देखील उपस्थित होताना दिसत आहेत।